एसटी कर्मचारी संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे। गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आज दिनांक 3 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानुसार अहमदपूर आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले। आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारलाय। आज संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। कारण का तर आमच्या मागण्या अशा आहेत की 2016 ते 20चा जे 4,849 कोटीमधील थकबाकी जे शिल्लक राहिली त्याचं आम्हाला समान वाटप झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 20 ते 24चा करार जो झाला आहे त्यात 2,500, 4,000 आणि 5,000चं जे अनामली झालेली आहेत, नवीन पोरांना जास्त आणि जुन्या कर्मचाऱ्यांना कमी, त्यात अनामली झालेल्या आहेत त्या दूर करण्यात याव्या। तसेच 24 ते 28चा सुद्धा करार झालेला नाही। त्यामुळे शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी 7 ऑगस्ट 2024 रोजी आमची बैठक घेतली होती संयुक्त कृती समितीसोबत, पण त्यात त्यांनी 20 ऑगस्ट ह्या दिवसाची तारीख दिली होती। पण तारीख देऊनसुद्धा त्यांनी त्या तारखेला आम्हाला न बोलवता त्यांनी तारीख वाढत गेलेले आहेत। पण अद्यापर्यंत त्यांनी आमच्या कुठल्याही मागणीला त्यांनी आम्हाला थारा दिलेला नसल्यामुळे आम्ही आज 3 तारखेला बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते आम्ही कंटिन्यू करणार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि शासनाने मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची बैठक होऊन आम्हाला योग्य तो मार्ग जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत आणि हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र स्वरूपात वाढवण्याची शक्यता आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आहोत। तरी आमची शासनाला आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या कृती संयुक्त समितीसोबत बैठक घेऊन आमच्या यावर तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आम्हाला मिळवून द्यावं हीच आमची अपेक्षा आहे। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।